पार्ट 1 चा लेसन नंबर 5 जसा लेसन नंबर 4 होता थोडं कन्सेप्टवर त्याच्यामध्ये पण पेजेस जरी कमी असले लेसनचे थोडे डेंजर कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये. एक सुरुवात कन्सेप्ट आहे लेटेंट हीट, पुन्हा एनामिलस बिहेवियर ऑफ वॉटर एक डेंजर कन्सेप्ट आहे, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, आणि याच्यामध्ये जे न्यूमेरिकल्स आहेत आपल्या टोटल सिलेबस मधले एवढे न्यूमेरिकल्स आहेत त्याच्यामध्ये या लेसनचे न्यूमेरिकल्स हे डायरेक्ट डोक्यावरून जाणारे आहेत. तरी सुद्धा मी न्यूमेरिकल्स घेईन नाही असं नाही, ट्राय करायचं की जेवढं या लेसनचे न्यूमेरिकल्स आले इझी वाला कोणता असतंय आपल्याला मी आयडेंटिफाय करायला सांगेल तुम्हाला, ते आपल्याला सोडवता येईल. आता ज्यांचे पेपर असतील त्याच्यामध्ये सुद्धा कोणते न्यूमेरिकल्स येतात मी काही टिक करून देईल, तेवढेच न्यूमेरिकल्स करायचे. बाकी थोडा पोर्शन याच्यामध्ये हार्ड आहे. जसं की आता तुम्हाला झालेलं आहे ऑलरेडी, हीट आणि टेम्परेचर मध्ये काही डिफरन्स आहे का सेम आहे? हीट आणि टेम्परेचर दोन्हीही सेम आहेत का काही डिफरन्स आहे? जर तुम्हाला विचारलं डिफरन्स बिटवीन हीट अँड टेम्परेचर, डिफरन्स आहे का? पण क्वेश्चन विचारायला काय काही विचारू शकतो. हीट काय आणि टेम्परेचर काय असं काही तुम्हाला माहिती आहे का हो? असलं कधी झालंय का शाळेत? हीट काय टेम्परेचर काय, हा हे महत्वाचं आहे. हे पण महत्वाचं आहे काही ठिकाणी. हा आता एखादी वस्तू थंड की गरम, एखादा ऑब्जेक्ट हॉट आहे, एखादा ऑब्जेक्ट कोल्ड आहे, हे आपण हीट मध्ये सांगतो का टेम्परेचर मध्ये सांगतो? टेम्परेचर मध्ये सांगतो. हीट काय? कन्फ्युजन आहे पहा. शाळेत जो सिलेबस लवकर लवकर होतो त्याचे हेच कारण आहेत. तिथं कन्सेप्ट क्लिअर होत नाही, सिलेबस क्लिअर होते, पटापट संपत आहे. पहिले समजून घेऊ हीट काय. पूर्वी आपल्याला गैरसमज आहे, हीट इज अ एनर्जी. हीट पण एनर्जी नाही. हीट इज अ मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ एनर्जी. काय ढेकळ कळालं? हीट इज अ मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ एनर्जी, म्हणजे हीट एक एनर्जी ट्रान्समिशनचं मीडियम आहे. हीट काय? हीट इज अ मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ एनर्जी. त्यांना लिहून घ्यायचं असतंय, समजा इथं शेवटी क्यू आर कोड तर देतोच मी, त्या क्यू आर कोड मध्ये पूर्ण पीपीटी येते त्याच्यामधलं बघून लिहायचं. आता समजून घेऊ, इकडे लक्ष द्या रे. हो का? हीट काय मग? हीट इज अ मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ एनर्जी, म्हणजे हीट एक असं मीडियम आहे त्याच्या मदतीनं एनर्जी काय होते? ट्रान्सफर होते. लक्षात घेऊ इकडं. हीट इज अ एनर्जी असं जर म्हणत असू तर थोडं चुकीचं आहे. इट इज नॉट अ एनर्जी, इट इज ओनली ट्रान्सफर ऑफ अ एनर्जी. म्हणजे हीट एक एनर्जी नाही, जनरली बोलताना बोलू आपण हीट एनर्जी म्हणून, पण ते काय आहे? इट इज अ मोड ऑफ मीडियम ऑफ ट्रान्सफर ऑफ एनर्जी. बघा रे, एखादा मेटलचा रॉड आहे त्याला तुम्ही इकडे हीट करा, हीट केले की काय वाढणार आहे? टेम्परेचर वाढ. हीट केले की काय वाढते? टेम्परेचर वाढते. लक्षात घ्या, ठेवून घ्यायची गडबड करू नका. ऑलरेडी मी याच्यावरती ग्रुपवरती क्यू आर कोड पाठवतो, त्याच्यावर स्कॅन करून घरी जाऊन लिहा निवांत. ओके, किंवा व्हिडिओ मध्ये पॉज करून करून लिहू शकतो. इकडे लक्ष द्या रे. मग आता एखाद्या ऑब्जेक्टला मी या मेटलला, बरं की आपण जनरल लिहितो मेटल आर द गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, म्हणजे जिथून करंट पास होत आहे तिथून हीट पण पास होते. समजा मी या ऑब्जेक्टला
किंवा मेटॅलिक रॉड आहे, या रॉडला इथे हीट केले तर इथलं टेम्परेचर वाढतंय आणि हीट ट्रान्सफर होते फ्रॉम हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर. हीट कसं फ्लो करेल फ्रॉम द हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर, म्हणजे हीट ट्रान्समिशन आहे हायर टू लोअर. वाइंड फ्लो पण कसा आहे हायर प्रेशर टू लोअर प्रेशर. वॉटर फ्लो पण कसा आहे हायर टू लोअर. फक्त करंट उलट आहे. करंट कसं फ्लो होतंय फ्रॉम लोअर पोटेन्शियल टू हायर पोटेन्शियल. लक्षात येते. लास्ट लेशन मध्ये आपण चर्चा केलो की पॉवर इज इक्वल टू वर्क अपॉन टाइम, पॉवर इज इक्वल टू एनर्जी अपॉन टाइम, पॉवर इज इक्वल टू हीट अपॉन टाइम. वर्क, एनर्जी आणि हीट या तिघांचं युनिट काय जूल. आणि अजून एक युनिट आहे त्याला हीटला, अजून एक दुसरं CGS युनिट ऑफ हीट इज कॅलरी. कोणतं युनिट आहे कॅलरी. लक्षात. हीटला किती युनिट झाले मग 2. एक जूल, दुसरा आहे कॅलरी. कन्सेप्ट क्लिअर आहे. काय बघितलं आपण हीट इज अ मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ एनर्जी. कसं ट्रान्सफर होतंय हीट कॅन बी ट्रान्सफर्ड फ्रॉम बोलत राहा हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर. हीट इज मेजर्ड इन जूल किंवा CGS युनिट सांगायचं म्हटलं तर कॅलरी. लक्षात आलं. मग हे झालं हीट. मग टेम्परेचर काय असेल पहा समजून घेऊ. बघा रे लक्षात घ्या. आता आपल्याकडे एक असा रॉड आहे मेटॅलिक रॉड. याला तुम्ही हीट केलात बरोबर. तर प्रत्येक मॅटर हा स्मॉल स्मॉल पार्टिकल पासून बनलेला. याच्यामध्ये काय पार्टिकल्स आहेत. आता इमॅजिन करा की एखाद्या ठिकाणी आपल्या बाजूला इथं आग लागलेली आहे, जाळ लागलेला आहे. तर तुम्ही काय करणार तिथं थांबणार आहे मस्त शेकत बसता का नंबर 1 नाही. आपण काय करतो धावपळ करतो का किती छान चालू आहे. समजा तुम्ही क्लासमध्ये बसला पूर्ण बिल्डिंगला आग लागले तरी तुम्ही म्हणतो का लेट्स कंटिन्यू द लेक्चर असं म्हणतो का नाही. तुम्ही काय करणार धावपळ करणार. तिकडून पळ तिकडं, तिकडून पळ इकडं. ते पण आपले ओळखीचे जीवलग असतील त्यांना तर पहिले सांगणार. त्यांना घेऊन ऍटलिस्ट जिकडे पाणी आहे त्या दिशेला तर पळण्याचा प्रयत्न करू. काही जण डायरेक्ट बाहेर जातील. आम्हाला काल सांगितलं की क्लासमध्ये फायर एक्सटिंग्विशर बसा. ते फायर एक्सटिंग्विशर वापरायचं, त्याचं नॉब प्रेस करायचं, मग त्याची रिॲक्शन होऊ शकू ना तुम्ही घरी जाता डायरेक्ट. आपण काय करणार धावपळ करणार स्वाभाविक आहे. तसंच पार्टिकल सुद्धा हीट दिल्यावर काय करतील डान्स करतील धावपळ करतील. पार्टिकल मोशन मध्ये येतील. पार्टिकल काय येते मोशन मध्ये. आणि एखादा पार्टिकल मोशन मध्ये आला किंवा एखादा ऑब्जेक्ट मोशन मध्ये आला तर त्याला मिळते जी एनर्जी. कोणती एनर्जी कायनेटिक एनर्जी. आठवलं का डेफिनेशन कायनेटिक एनर्जी द एनर्जी विच अन ऑब्जेक्ट हॅव बिकॉज ऑफ इट्स मोशन. आता या पार्टिकलला कोणती एनर्जी मिळाली कायनेटिक एनर्जी मिळाली. बरोबर हे पहिल्यांदाच ऐकत आहात तुम्ही. पार्टिकलला कोणती एनर्जी मिळाली कायनेटिक एनर्जी. कोणामुळे मिळाली लक्षात येते एवढं. मग आता समजून घेऊ या एका पार्टिकलला कायनेटिक एनर्जी आहे दुसऱ्या पार्टिकलला कायनेटिक एनर्जी. असे थाउजंड्स ऑफ पार्टिकल आहेत प्रत्येकाला स्वतःची काय कायनेटिक एनर्जी. जर समजा मी कायनेटिक एनर्जी प्रत्येक पार्टिकलची घेतली आणि ते पण ऍव्हरेज घेतली. ते पण कसं घेतली ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ अ पार्टिकल यालाच म्हणते टेम्परेचर. कुठून कुठं चाललंय पहा कन्सेप्ट. प्रत्येक पार्टिकलला कोणती एनर्जी आहे कायनेटिक एनर्जी. सर्व पार्टिकलचं आपण काय घेतलं ऍव्हरेज. आणि हे ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी म्हणजे काय टेम्परेचर. आता नीट लक्ष द्या बरं. मी हीट केल्यानंतर काय होणार आहे कायनेटिक एनर्जी वाढणार आहे. हीट केल्यावर काय होणार आहे कायनेटिक एनर्जी वाढणार आहे. म्हणजेच काय वाढणार आहे टेम्परेचर वाढणार आहे. मग असं लिहिता येईल का टेम्परेचर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द हीट. एखाद्या ऑब्जेक्टला हीट करा त्याचं टेम्परेचर वाढेल आणि हीट कमी झाली तर टेम्परेचर सुद्धा कमी होईल. कळतंय. आपण एक्झिट फॅन बसवतो एखाद्या रूम मधलं गरम हवा
बाहेर गेल्यामुळं ऑटोमॅटिक तिथं थंड वाटतं. आलं लक्षात? हीट कमी, टेम्परेचर कमी. हीट जास्त, टेम्परेचर जास्त. कळतं? एवढं लक्षात येतंय? जनरल डेफिनेशन टेम्परेचरची काय? इट इज द हॉटनेस ऑर कोल्डनेस ऑफ द ऑब्जेक्ट. पण असं जनरल फिजिक्स मध्ये जमत नाही. स्टँडर्ड डेफिनेशन काय सांगता येईल तुम्हाला? जनरल काय? इट इज द हॉटनेस ऑर कोल्डनेस ऑफ द ऑब्जेक्ट. पण मायक्रोस्कोपिक लेवलला काय सांगता येईल? टेम्परेचर इज द म्हणत राहा ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ द पार्टिकल इन अ मॉलिक्यूल. कळतंय? टेम्परेचर इज अ ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ द पार्टिकल. एवढं जरी लिहिलं तरी चालतंय. टेम्परेचर इज अ ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ द पार्टिकल. आणि सगळ्यात महत्वाचं सांगता येईल टेम्परेचरला 3 युनिट आहेत. एक डिग्री सेल्सिअस, डिग्री फॅरनहाइट आणि तिसरं युनिट आहे केल्विन. किती युनिट आहेत? एक डिग्री सेल्सिअस, डिग्री फॅरनहाइट, जसं आपलं ताप वगैरे आली तर ते थर्मोमीटर दिलेलं राहते बघा, असं ठेवणार बरोबर सांगा 98 आहे 99 आहे. ते काय डिग्री सेल्सिअस मध्ये नाही, 99 म्हणल्यावर उकळतो आपण मग होईल का? ते फॅरनहाइट मध्ये असतं. पुढे डिग्री आणि असं एफ लिहिलेलं असतं पहा. तुम्ही टेम्परेचर कधी मेजर करत असताना नोटीस केला असेल नसेल, केला ते नोटीस? तसलं काही करत नाही तुम्ही. ओके. टेम्परेचरला 3 युनिट कोणते? डिग्री सेल्सिअस, डिग्री फॅरनहाइट आणि केल्विन. कोणतं? डिग्री सेल्सिअस, डिग्री फॅरनहाइट आणि केल्विन. आणि याला हीटला 2 युनिट, एक जूल आणि दुसरं कॅलरी. अजून एक आहे इथं फिलिंग द ब्लँक्स मध्ये हो का, ह्याच्यानंतर इथं नोट डाऊन करता येईल 1 कॅलरी इज इक्वल टू 4.186 जूल. हे फिलिंग द ब्लँक्स मध्ये बोर्डामध्ये बऱ्याच वेळा पडलेलं PYQ आहे. 1 कॅलरी इज इक्वल टू 4.186 जूल. 1 कॅलरी इज इक्वल टू किती? 4.186 जूल. क्लिअर आहे? एवढं काय अडचण? हीट आणि टेम्परेचर लक्षात आलं? मग या लेसनचा जो पहिला टॉपिक आहे, आता देर आर 3 मोड्स ऑफ हीट ट्रान्सफर. आपण म्हणलं हीट ट्रान्सफर होते. इट इज अ मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ एनर्जी. हे एक मीडियम आहे. तर त्या मीडियम मध्ये कोणकोणत्या पद्धतीनं हीट ट्रान्सफर होते याचे 3 पद्धती येतात. एक कंडक्शन, दुसरं कन्व्हेक्शन, तिसरं रेडिएशन. कंडक्शन म्हणजे काय? याचा एक फ्लो चार्ट तयार करू आपण. इकडे लक्ष द्या. मोड ऑफ हीट ट्रान्सफर. पहिलं मोड आहे कंडक्शन, दुसरं मोड आहे कन्व्हेक्शन, तिसरं मोड आहे रेडिएशन. 3 पद्धतीने हीट ट्रान्सफर होते. एक कंडक्शन, 2 कन्व्हेक्शन, 3 रेडिएशन. आठवण्यासारखे आहेत, सोपे आहेत. हे फ्लो चार्ट मी कंप्लीट करून देतो. या फ्लो चार्टकडे परत येऊ आपण. आता लक्षात घ्या रे, एक मेटॅलिक रॉड आहे, असा लोखंडाचं एखादं रॉड आहे. त्याला तुम्ही एका टोकाला हीट दिली. आताच शिकलो आपण, हीट दिली म्हणजे काय वाढणार? टेम्परेचर वाढणार. आणि हीट फ्लो कसं होतंय? आता या पॉइंटला जर हीट दिले आहे तर हा पॉइंट कसा झाला? हायर टेम्परेचरचा झाला. इकडचा पॉइंट कसा असेल? लोअर टेम्परेचर. मग हीट कसं ट्रान्सफर होईल? मग एक सॉलिड सबस्टन्स मध्ये एका टोकापासून दुसऱ्या टोकाला हीट काय होते? ट्रान्सफर होते. कंडक्शन म्हणायचं याला. त्याला काय म्हणायचं? कंडक्शन. हीट इज ट्रान्सफर्ड इन अ सॉलिड सबस्टन्स. कसं ट्रान्सफर झाली? फ्रॉम द हायर टेम्परेचर टू द लोअर टेम्परेचर. आणि जसं फ्री इलेक्ट्रॉन मुळेच करंट पास होतंय, तसंच फ्री इलेक्ट्रॉन मुळेच हीट पास होते. फ्री इलेक्ट्रॉन कोणाला म्हणायचं?
जे मेटलच्या लास्ट ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन आहेत ते न्यूक्लियस सोबत लूजली बॉन्डेड असतात आणि अशा इलेक्ट्रॉनला आपण काय म्हणतो, फ्री इलेक्ट्रॉन. फ्री इलेक्ट्रॉनमुळे काय होतंय, करंट पास होतंय. फ्री इलेक्ट्रॉनमुळे काय होतंय, हीट पास होतंय. म्हणून तिथून करंट पास होईल, तिथून हीट ऑलमोस्ट तेच. म्हणून लिहिताना असं लिहितो, मेटल आर द गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. हीट फ्लो होण्यासाठी पण इलेक्ट्रॉनची गरज आहे, करंट फ्लो होण्यासाठी पण इलेक्ट्रॉनचीच गरज आहे. पण ते कोणते इलेक्ट्रॉन, फ्री इलेक्ट्रॉन. आता लक्षात येते का? बघा रे, सॉलिडच्या एका टोकापासून म्हणजे एक एक बाजू कशी झाली हॉट, एक बाजू कशी झाली कोल्ड, हळूहळू हीट काय होणार आहे, ट्रान्सफर होणार आहे. मग हीट इज अ ट्रान्सफर्ड. इथं कम्प्लीट करू फ्लो चार्ट. कसं ट्रान्सफर होते मग, हीट इज अ ट्रान्सफर्ड, हीट इज अ ट्रान्सफर्ड इन अ सॉलिड सबस्टन्स. कसं ट्रान्सफर होते रे, फ्रॉम हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर. तुम्ही पूर्ण लिहा. आणि हे होण्यासाठी कशाची गरज आहे, फ्री इलेक्ट्रॉन. आणि आपल्याला माहित आहे फ्री इलेक्ट्रॉन कुठं असतात, मेटल मध्ये असतात. मग मेटल आर द गुड कंडक्टर, म्हणजे मेटल मधून हीटचं कंडक्शन होते, म्हणजे एका ठिकाणाहून हीट दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकते. हे झालं पहिला पॉइंट, कोणता, कंडक्शन. क्लिअर आहे, एवढं काही अडचण. दुसरा एक पॉइंट आहे, मी फ्लो चार्ट कडे परत येणार आहे. आता कन्व्हेक्शन मध्ये काय होतं बघा, नीट लक्ष द्या रे. आता आपल्याला वॉटर बॉईल करायचं आहे, भाजी करायची आहे, कुठल्याही किचन मध्ये काहीही करायचं असेल, लिक्विडला डायरेक्ट हीट करतो का आपण, नाही करत. काय करणार, पहिले आपल्याकडे एक सॉलिडचं असं पातेलं आहे. हीट आपण ह्या सॉलिड ऑब्जेक्टला देणार, कोणाला देणार, पातेल्याला. मग त्याने हीट ऍब्सॉर्ब करणार आणि मग त्याच्यामध्ये आपण चहा करण्यासाठी दूध वगैरे टाकलं किंवा पाणी वगैरे टाकलं, त्याला बॉईल करायचंय, तर हीट इथं ट्रान्सफर झाली आहे सॉलिड मधून लिक्विड मध्ये. हीट कुठं ट्रान्सफर झाले, फ्रॉम सॉलिड कंडक्टर टू लिक्विड. हीट इज अ ट्रान्सफरिंग फ्रॉम सॉलिड टू लिक्विड, म्हणायचं कन्व्हेक्शन. तसं आपल्याकडे हीटर आहे, हीटर ऑलरेडी स्वतः हीट होत आहे, त्याच्यामुळे वॉटर सुद्धा हीट होत आहे. हीटर मधून वॉटर मध्ये हीट जाणं, सॉलिड टू लिक्विडच आहे, हे सुद्धा काय होतंय, कन्व्हेक्शनच. एवढं किचन आपलं चालतंय, कोणत्या कन्सेप्टवर चालतंय, कन्व्हेक्शन. कळतं एवढं. मग फ्लो चार्ट मध्ये आपण परत येऊया. इथं कसं होतंय मग, हीट इज अ ट्रान्सफर्ड फ्रॉम सॉलिड टू लिक्विड. कसं ट्रान्सफर होते, सॉलिड कंडक्टर मधून हीट ट्रान्सफर होते लिक्विड मध्ये. आणि तिसरी कन्सेप्ट आहे ते म्हणजे कोणती, रेडिएशन. तसं सन पासून आपल्यापर्यंत हीट मिळते, मध्ये काही मीडियम आहे का, नाही. कोणतं मीडियम असते मध्ये, एअर. हीट इज अ ट्रान्सफर थ्रू द एअर, त्याला आपण काय म्हणूया, रेडिएशन. तसं एखाद्या ठिकाणी जाळ लागलेलं आहे, आपण जवळून जाऊ त्याची हीट आपल्याला जाणवते. सन आपल्यापासून किती डिस्टन्सवर आहे तरी सुद्धा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्याची हीट आपल्याला जाणवते. हीट इज अ ट्रान्सफर्ड विदाउट एनी फिजिकल मीडियम. इथं कंप्लीट करूया फ्लो चार्ट. हीट इज ट्रान्सफर्ड without any physical medium. It is transferred without any physical medium. कुठल्याही प्रकारचं फिजिकल मीडियम नसताना हीट ट्रान्सफर होणं म्हणजे काय सांगता येईल तुम्हाला, हीट कुठून ट्रान्सफर होते, हीट इज ट्रान्सफर्ड थ्रू एअर. हीट इज ट्रान्सफर्ड थ्रू द एअर. मग ह्याला सांगू शकतो सन पासून येणारे लाईट रेज किंवा हीट आपल्यापर्यंत येते विदाउट एनी फिजिकल मीडियम. थ्री मोड्स ऑफ
हीट ट्रान्सफर आपण बघितलं. एक आहे कंडक्शन, दुसरं आहे कन्व्हेक्शन, तिसरं आहे रेडिएशन. मग मेजर कन्सेप्ट याच्यामध्ये कोणत्या कोणत्या आल्या? डिफरन्स बिटवीन हीट अँड टेम्परेचर आणि हे महत्वाचं फ्लो चार्ट. ओके, हा फ्लो चार्ट लिहिता येईल, काही अडचण? नेक्स्ट कन्सेप्ट 5 मार्कासाठी. किती मार्कासाठी? 5 मार्कासाठी. एक्सरसाइज मध्ये लेटेंट हीट वर 3 क्वेश्चन आहेत. एक तो ग्राफचा क्वेश्चन दिलेला आहे, एक असा ग्राफ आहे पहा, है ना, तो एक. आणि नेक्स्ट पेजवर लेटेंट हीटचे 2 क्वेश्चन आहेत बघा, सुरुवातीचेच, की स्टेट चेंज करत असताना लेटेंट हीटची काय गरज पडते, असं काहीतरी 2 क्वेश्चन आहेत. तर लेटेंट हीट झालं म्हणजे एक्सरसाइज मधले 3 क्वेश्चन आपले व्यवस्थित परफेक्ट होऊ शकतात. असं एक लेटेंट हीट वर काय कन्सेप्ट आहे आपण थोडस समजून घेऊ. नेमकं तुम्ही कधी ऐकले का हे असलं काय असतंय लेटेंट हीट? इथे एक एक्सपेरिमेंट दिलाय, तो एक्सपेरिमेंट वाचन करूया. नेमकं ह्याच्यामध्ये काय दिले बघा रे. तर एक्सपेरिमेंट मध्ये आपल्याला काय सांगितलंय, एका ह्याच्यामध्ये एक जसं बिकर घेतलंय, त्याच्यामध्ये आईस क्यूब आहेत आणि त्याला आपण काय करतोय, हीट देतोय. काल आपण चर्चा केल्याप्रमाणे कालचं एक कन्क्लुजन असं होतं लास्ट लेक्चरचं, हीट इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर. जेव्हा हीट वाढवा काय वाढते, टेम्परेचर वाढते. असं व्हायला पाहिजे. नॉर्मल कन्सेप्ट आहे, हीट इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर. हीट इन्क्रीज, टेम्परेचर सुद्धा काय व्हायला पाहिजे, इन्क्रीज. इथं जो एक्सपेरिमेंट दिलाय तो वाचन केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. आता जसंही आपण याला हीट केलो आणि मध्ये एक थर्मोमीटर ठेवलंय. थर्मोमीटर कशासाठी यूज होते, टू मेजर द टेम्परेचर. गॅल्व्हॅनोमीटर कशासाठी यूज होते, हा, टू मेजर द डायरेक्शन, मॅग्निट्यूड ॲज वेल एज डायरेक्शन ऑफ द इलेक्ट्रिक करंट. असं लक्षात ठेवा. एमीटर स्पेशल करंटसाठी, व्होल्टमीटर व्होल्टेज मेजर करण्यासाठी. हे थोडं लक्षात ठेवूया. आता इथं हीट दिल्यानंतर हे आईस मेल्ट व्हायला चालू होईल. सगळ्यात पहिले कुठून मेल्ट होईल, खालच्या बाजूने. असं होईल का, समजा त्याच्यामध्ये 50 आईस क्यूब आहेत, एकाच वेळी 50 आउट ऑफ 50 मेल्ट होतील का, नाही. तर थोडं 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 ते मेल्ट होतील. लक्षात घ्या रे. आता ह्याच्यामध्ये लेटेंट हीट काय, आपण हे दिलेली कोणती हीट आहे, नॉर्मल आपण हीट दिले. पण लेटेंट हीट काय, हे झालं का तुम्हाला शाळेत वाचलं तुम्ही, काय असतं मग लेटेंट हीट, नेमकं काय झालं, विचार करूया. ते कन्सेप्ट सोपी आहे. काय केलं आपण, आईस क्यूब आहे त्याला आपण काय केलं, हीट केलं. हीट केल्यावर काय व्हायला पाहिजे, टेम्परेचर वाढायला पाहिजे. पण टेम्परेचर वाढते का नाही यासाठी आपण एक ग्राफ तयार केला. असा एका बाजूला घेतला टायमिंग, किती वेळ आपण हीट करतो, आणि दुसऱ्या बाजूला घेतलं टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस. टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस. जरा जसं इथं 0,0 आपण जो ग्राफ तयार करतो मॅथमॅटिक्स मध्ये तसाच ग्राफ आहे. 0, 10, 20, 30 हे काय झालं, टेम्परेचर. आणि टायमिंग जो किती वेळ हीट करतो, 2, 4, 6, 8, 10 अशा पद्धतीने हा टायमिंग आहे. म्हणजे आता आपण बर्निंग करायला चालू केलो, आईस मेल्ट व्हायला चालू झालं. मग तो आईस कधी मेल्ट होतो, कशा पद्धतीने मेल्ट होतो, आणि लेटेंट हीट काय, थोडंसं पुढे गेल्यावर आपल्याला समजणार आहे. ऍक्टिव्हिटी लक्षात आली तुम्हाला एवढी, हे ग्राफ पण लक्षात आलाय. थोडंसं पुढे आल्यावर कन्सेप्ट आपल्याला लक्षात येते. काय लक्षात येते कन्सेप्ट, नीट समजून घेऊ बघा रे. जेव्हा आपण हीट करत होतो, आईस आहे म्हणजे टेम्परेचर 0 पेक्षा पण कमीच आहे. टेम्परेचर काय, 0 पेक्षा पण कमीच आहे. आता लक्षात घ्या रे, त्यावेळेस तुम्ही हीट करायला लागलात, आईस मेल्ट व्हायला चालू झाला. मग 50 आईस क्यूब आहेत, त्यातला 1 मेल्ट झाला, 2 मेल्ट झाले, 3 मेल्ट झाले.
समजा एक मेल्ट जरी झाला तरी सुद्धा टेम्परेचर किती राहते? 0 डिग्रीच राहते. टेम्परेचर वाढत नाही. मग हीट देतो आहोत, टेम्परेचर वाढत नाही. मग ते आईस काय करते? हीट इज ऍब्सॉर्ब ऍट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. बघा रे, लक्षात घ्या. हीट ऍब्सॉर्ब केल्यानंतर टेम्परेचर काय व्हायला पाहिजे? इन्क्रीज व्हायला पाहिजे. पण इथं तसं होत नाही. इथं काय होतंय? हीट इज ऍब्सॉर्ब ऍट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. म्हणजे आईस ते काय करणार? हीट ऍब्सॉर्ब करणार. आपण आतापर्यंत शिकत आलो बघा. सॉलिडला हीट द्या, लिक्विड होतंय. लिक्विडला हीट द्या, काय होतंय? गॅसेस तयार होते, वेपर्स तयार होते. हे आतापर्यंत शिकलो आपण. बघा रे, आता समजून घ्या. पहिला आईस क्यूब मेल्ट झाला, दुसरा झाला, तिसरा झाला, असं जोपर्यंत 50 आउट ऑफ 50 जेवढे असतील तेवढे सगळे आईस क्यूब जोपर्यंत संपूर्ण मेल्ट होऊन टोटल आईसचं कन्व्हर्जन टोटल वॉटरमध्ये जोपर्यंत होत नाही तोपर्यंत टेम्परेचर 0 डिग्रीज राहते. तोपर्यंत टेम्परेचर काय राहते? 0 डिग्रीज राहते. मग हीट इज ऍब्सॉर्ब ऍट अ कॉन्स्टंट टेम्परेचर टू चेंज द स्टेट. याला म्हणायचं लेटेंट हीट. काय म्हणलो? हीट इज ऍब्सॉर्ब ऍट अ कॉन्स्टंट टेम्परेचर टू चेंज द स्टेट. म्हणजे आईसने काय केलं? संपूर्ण हीट ऍब्सॉर्ब केली, पण टेम्परेचर वाढलं नाही. मग तेवढी हीट गेली कुठं? नीट समजून घेतल्यावर कळते आपल्याला. सॉलिड मध्ये पार्टिकल असे काय असतात? क्लोजली बॉन्डेड असतात. सॉलिड मध्ये पार्टिकल असे क्लोजली बॉन्डेड असतात, एकमेकाच्या असे एकदम जवळ असतात. मग ह्याला हीट दिलं का यांच्यामधलं डिस्टन्स थोडं 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 असं वाढतं. म्हणजे यांच्यामध्ये जो बॉन्ड आहे तो थोडा वीक होतो. यांच्यामध्ये जो बॉन्ड आहे तो वीक होतो. मी मागे जे क्वेश्चन दिलाय तुम्हाला, लेटेंट हीट कशा पद्धतीनं स्टेट चेंज होण्यासाठी उपयोगी पडते. तर हीट तर ऍब्सॉर्ब केलो, पण टेम्परेचर वाढलं नाही. ती हीट एनर्जी गेली कुठं? तर सॉलिड मध्ये जे पार्टिकल एकमेकाच्या एकदम जवळ आहेत त्यांच्यामधलं थोडंसं डिस्टन्स वाढतंय. यांच्यामधला बॉन्ड ब्रेक करण्यासाठी ती एनर्जी वापरली जाते. आणि हळूहळू याच्यामधला बॉन्ड ब्रेक होऊन काय तयार होते? मग थोडं त्यांच्यामधलं अंतर वाढलं की ते ऑटोमॅटिक लिक्विडच होते. तोपर्यंत कम्प्लीट आईसचं कन्व्हर्जन कम्प्लीट वॉटरमध्ये होत नाही. तोपर्यंत हीट ऍब्सॉर्ब केली जाते, पण टेम्परेचर कॉन्स्टंट राहते. आता नीट समजून घ्या बरं. गंमत अशी आहे की आपल्याकडं आईस होतं, आईसचं टेम्परेचर होतं 0 डिग्री. नीट लक्षात घ्या. मग हीट दिलो तर आईसचं झालं वॉटर, पण टेम्परेचर काय? मग हे 0 डिग्री ऑफ आईस कन्व्हर्जन कशामध्ये केलं? 0 डिग्री ऑफ वॉटर करण्यासाठी जी हीट लागते ती कोणती आहे? लेटेंट हीट ऑफ फ्युजन. कोणतं म्हणायचं? लेटेंट हीट ऑफ फ्युजन. मग डेफिनेशन काय बघा? हीट इज ऍब्सॉर्ब ऍट अ कॉन्स्टंट टेम्परेचर ड्युरिंग द कन्व्हर्जन ऑफ अ युनिट मास ऑफ अ सॉलिड इनटू लिक्विड. म्हणजे हीट ऍब्सॉर्ब केली जाते, टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. कुठं? कन्व्हर्जन करत असताना सॉलिडचं कन्व्हर्जन कशामध्ये होतंय? लिक्विडमध्ये. ह्याला म्हणायचं लेटेंट हीट ऑफ फ्युजन. हो रे, इथं 0 to 2 मिनिट 2 to 4 6 मिनिट पर्यंत आपण हीट केलो, पण टेम्परेचर वाढलं नाही. या कंडिशनला आपण असं म्हणूया लेटेंट हीट ऑफ फ्युजन. याला काय नाव दिलं आपण? लेटेंट हीट ऑफ फ्युजन. सुरुवातीला हीट केलो, काही ऑब्जेक्ट सॉलिड आहेत, काही लिक्विड झालेले आहेत. हीट द्यायला चालू केलो, हीट बिफोर हीट सगळं सॉलिड होतं. थोडी हीट दिलो, काही सॉलिड आहे, काही लिक्विड आहे. पण जोपर्यंत कम्प्लीट आईसचं कन्व्हर्जन कम्प्लीट वॉटरमध्ये होत नाही तोपर्यंत टेम्परेचर वाढत नाही. नीट लक्षात द्या रे. आईसला हीट दिलो, एक लक्ष द्या, आईसला हीट दिलो तर आईसचं टेम्परेचर वाढत नाही. पहिले आईसचं काय होतंय? आता वॉटरचं टेम्परेचर वाढतंय फ्रॉम 0 डिग्री सेल्सिअस टू कुठपर्यंत वाढतंय? 100 डिग्री सेल्सिअस. मग 0 डिग्रीचं वॉटर होतं ते वॉटरच राहिलं, पण वॉटरचं टेम्परेचर किती झालं? 100 डिग्री सेल्सिअस. आता 100 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त टेम्परेचर बघा रे. आता इथून पुढे आपण जेव्हा हीट देऊ टेम्परेचर वाढत नाही.
इथून पुढे जेव्हा हीट देऊ तेव्हा टेम्परेचर किती राहते? 100च राहते. वॉटरचं कन्व्हर्जन कशामध्ये होते? वॉटरचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं? मग इथं एक हीट आहे, ही सुद्धा लेटेंट हीट आहे. याला म्हणायचं लेटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. वेपरायझेशन म्हणजे तीच डेफिनेशन. हीट इज ऍब्सॉर्ब्ड ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर ड्युरिंग द कन्व्हर्जन ऑफ अ लिक्विड इंटू गॅसेस. ड्युरिंग द कन्व्हर्जन ऑफ अ लिक्विड इंटू गॅसेस. इथं काय होती डेफिनेशन? हीट इज ऍब्सॉर्ब्ड ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर ड्युरिंग द कन्व्हर्जन ऑफ अ सॉलिड टू लिक्विड. त्याला म्हणायचं लेटेंट हीट ऑफ फ्युजन. आणि लिक्विड टू गॅसियस याला म्हणायचं लेटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. कळते का? लक्षात येतंय? म्हणजे जिथं जिथं स्टेट चेंज करण्यासाठी जी हीट वापरली जाते तिथं टेम्परेचर वाढत नाही, पण त्या हीटमुळं तो बॉन्ड ब्रेक होतो आणि सॉलिडचं कन्व्हर्जन लिक्विड, लिक्विडचं कन्व्हर्जन गॅसियस मध्ये. स्टेट चेंज करायला लावणारी हीट त्याला म्हणायचं लेटेंट. कळतंय? सोपं आहे, काही अडचण? बघा एकदम इझी. आता तुम्हाला जे एक्सरसाइज मध्ये क्वेश्चन विचारलाय का रे, हे लेटेंट हीट ऑफ वेपरायझेशनची डेफिनेशन आहे. लेटेंट हीट ऑफ फ्युजन काय म्हणलं बघा बरं डेफिनेशन? हीट ऍब्सॉर्ब ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर ड्युरिंग द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सॉलिड इंटू लिक्विड. त्याला म्हणायचं लेटेंट हीट ऑफ फ्युजन. हीच डेफिनेशन थोडा चेंज. हीट एनर्जी इज ऍब्सॉर्ब ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर ड्युरिंग द कन्व्हर्जन. चेंज काय फक्त? लिक्विड टू गॅसियस. याला म्हणायचं लेटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. आता हे क्वेश्चन तुम्हाला जशाल तसं एक्सरसाइज मध्ये विचारलाय. ग्राफचा क्वेश्चन दिसला तुम्हाला? ऍज इट इज तो क्वेश्चन आहे बघा ग्राफचा. बघा बरं एक्सरसाइज मध्ये चेक करा एकदा. आणि लेटेंट हीटचे दुसऱ्या पेजवर 2 क्वेश्चन. क्वेश्चन नंबर लेटेंट हीटचे किती आहेत रे? क्वेश्चन नंबर किती येते? 5 मधलं ए बी आहे का? बघा बरं. 7 मधलं ए बी लेटेंट हीट वर आहे आणि तो याचा क्वेश्चन. आता बोर्डामध्ये जरा कन्फ्युजिंग क्वेश्चन विचारलाय. इकडे लक्ष द्या रे. हे ग्राफ दिला आणि त्यांनी सांगा म्हणले तुम्हाला की लाईन ए बी काय दाखवतं? लाईन ए बी. इकडे लक्ष द्या रे. ए बी मध्ये काय झालंय बघा. लाईन ए बी काय सांगते? हीट इज absorbed at a constant temperature during the conversion of solid to liquid. लाईन ए बी काय सांगते आपल्याला? लाईन ए बी काय सांगते? हीट इज ऍब्सॉर्ब ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. एवढं लिहिलं तर चालतंय. लाईन बी सी काय सांगते? इन्क्रीज इन अ टेम्परेचर ऑफ वॉटर फ्रॉम 0 डिग्री सेल्सियस टू 100 डिग्री सेल्सियस. लाईन बी सी कोरडामध्ये पडलेला पीवाय किंवा हे. लाईन बी सी काय सांगते? हीट किंवा असं घेऊ, त्याला थोडं चेंज करू. increase in temperature of water कुठून कुठं फ्रॉम 0 डिग्री सेल्सियस टू 100 डिग्री सेल्सियस. हे थोडं नोट डाऊन करून ठेवा, थोडं वेगळं आहे. आणि लाईन सी डी काय सांगते? हीट इज ऍब्सॉर्ब ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. काय झालं? हीट इज absorbed at constant temperature when during the conversion of liquid to लाईन ए बी आपल्याला सांगतंय लेटेंट हीट ऑफ फ्युजन. लाईन सी डी आपल्याला सांगतंय लेटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. लाईन बी सी आपल्याला सांगताय इन्क्रीज इन अ टेम्परेचर ऑफ वॉटर फ्रॉम द आईसला हीट द्या, आईसचं टेम्परेचर वाढत नाही. पहिले 0 डिग्री आईसचं कन्व्हर्जन होतंय,
0 डिग्री वॉटर आणि वॉटरचं टेम्परेचर वाढतं. वॉटरला हिट करत राहा 100 पर्यंत, ठीक आहे. 100च्या पुढे गेलं तर काय होतंय, वॉटरचं टेम्परेचर तर वाढत नाही, पण वॉटरचं कन्व्हर्जन पेपरमध्ये होतं. जिथं स्टेट चेंज करण्यासाठी जी हीट लागते त्याला आपण लेटेंट हीट असं म्हणूया. कळतं एवढं? मग तुम्हाला काय लिहायचंय, एक ग्राफ काढणे. लेटेंट हीट ऑफ फ्युजन तुमच्या टेक्स्टबुक मधली डेफिनेशन, लेटेंट हीट ऑफ वेपरायझेशन, अशा 2 डेफिनेशन लगेच लिहून काढूया. आणि हा ग्राफ, ओके, काही अडचण करू शकता तुम्ही, सोपा आहे.